मित्रांनो, बाबासाहेबांनी सांगितलेले विचार जर तुम्ही आत्मसात केले तर तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडेल। पण त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे विचार खालील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा। अन्यायाविरुद्ध लढता लढता मृत्यू जरी आला तरी येणारी नवीन पिढी त्याचा बदला नक्कीच घेईल। पण अन्याय सहन करता करता जर मृत्यू आला तर येणारी नवीन पिढी सुद्धा गुलाम बनेल। मंदिरांकडे जाणाऱ्या रांगा जेव्हा ग्रंथालयाकडे जातील तेव्हा भारत देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। राजकारणात भाग न घेण्याची सर्वात मोठी शिक्षा ही आहे की अयोग्य व्यक्ती आपल्यावर हुकूमत गाजवू शकतो। ज्याला दुःखापासून मुक्ती पाहिजे त्यांनी लढले पाहिजे, ज्याला लढायचे आहे त्यांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे, कारण ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याची हार निश्चित आहे। मी राजकारणात सुख सुविधा उपभोगण्यासाठी नाही तर माझ्या अशिक्षित पीडित वंचित लोकांना त्यांचे अधिकार देण्यासाठी आलो आहे। मी खूप कठीण परिस्थितीमध्ये समाज कल्याणाचा हा रथ इथपर्यंत आणलेला आहे। जर माझे लोक हा रथ पुढे नेऊ शकत नसतील तर तो इथेच राहू द्या, त्याला मागे तरी नेऊ देऊ नका। मनुष्य नाशवंत आहे तसेच विचार सुद्धा नाशवंत आहे। झाडाला जिवंत ठेवण्यासाठी जसे पाण्याची आवश्यकता असते तसेच विचार जिवंत ठेवण्यासाठी विचाराला प्रचाराची आवश्यकता असते। माझा जय जयकार आणि गुणगान गाण्यापेक्षा मी सांगितलेल्या मार्गाने चला। समस्या ही नाही की समाजामध्ये काही अशिक्षित लोक आहेत, समस्या ही आहे की समाजातील काही चांगले शिकलेले लोक सुद्धा गलत गोष्टीचे समर्थन करतात। मला जो धर्म पसंत आहे की तो स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्व शिकवतो। धर्म माणसासाठी आहे पण माणूस धर्मासाठी नाही। मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे। इतिहास तेच घडवतात की जे आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरलेले नसतात। ज्ञान प्रत्येक माणसाच्या विकासाचं मापदंड आहे। संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चुकीचे असतील तर संविधान सुद्धा चुकीचे साबित होईल। शिक्षण पुरुषांना जेवढे आवश्यक आहे तेवढेच महिलांना सुद्धा आवश्यक आहे। ज्ञानी लोक पुस्तकांची पूजा करतात तर अज्ञानी लोक दगडांची पूजा करतात। मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात नाही होते, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे। जो धर्म एकाला नीच आणि दुसऱ्याला श्रेष्ठ मानतो तो धर्म नाही तर तो गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे। माझं जीवन हाच माझा संदेश आहे। संविधानाने दिलेल्या मतांचा अधिकार हा एखाद्या क्षेपणास्त्रापेक्षाही जास्त पॉवरफुल आहे। पती पत्नी मधील संबंध एखाद्या घनिष्ठ मित्रासारखे असायला पाहिजे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असेल तर माझ्या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग। बुद्धीचा विकास हाच मानवाचे अंतिम ध्येय असले पाहिजे। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे की जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे। अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो। जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो। तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका। तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही। तुम्ही खरंच बाबासाहेबांचे अनुयायी असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।